या लोकशाहीचा पायवा आहेत. लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे. आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे. आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं. चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो. चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा. हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या. अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल. देवेंद्रजी, शाईच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय. राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आल्या. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. हिंदी में बताइए कि आपने मतदान किया है, क्या आह्वान करेंगे? हिंदी में बताएं. विकासाचा मुद्दा काय चालणार आज महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास आहे. हिंदी में बताएं. हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का चुनाव हो रहा है. हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं. इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है. जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है, ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए. मैं ऐसा मानता हूँ कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है, तो ये आपका कर्तव्य भी है. लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाएं. इसलिए मैंने भी मतदान किया है. मैं सभी को अपील करता हूं, आप भी मतदान कीजिए, बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए. कोई भी अपने घर पे नहीं रुके, सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो, ऐसा मैं सबसे निवेदन करता हूं. मुख्यमंत्री जी, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ और ये चुनाव आप पे भी काफी टीका टिप्पणी की गई, मिमिक्री की गई. किस तरह चुनाव जा रहा है, क्योंकि उम्मीदवारों पे भी हमले शुरू हो गए हैं? देखिए, नागपुर के हमारे उम्मीदवार श्रीमान भूषण शिंगणे, इनके ऊपर कांग्रेस के लोगों ने जानलेवा हमला किया. उनका हाथ टूटा, उनके पैरों पर भी चोट आई है, सिर पर भी चोट आई है, साथ में जो थे उनका भी सिर फूटा है. और एक प्रकार से चुनाव जब जीत नहीं सकते तो इस प्रकार से हमला करना ये लोकतंत्र को कालिक पोतने जैसा है. लेकिन इसका जवाब जनता देगी. और जो आपने कहा, मुझे ऐसा लगता है कि जिन्होंने भी मुझ पर कुछ कहा होगा, नागपूरमध्ये आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो रामदास पेठमधल्या
एका मतदान बूथवरती पार पाडलेला आहे। यावेळी मतदानाची शाई जी आहे ती बोटावर लावून बोट उंचावताना त्यांच्या मातोश्री, त्यांच्या सौभाग्यवती आणि ते खुद्द दिसतात। सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं देखील न्यूज 18 मराठी सगळ्यांना अपील करत आहे, आवाहन करत आहे। कारण आज लोकशाहीच्या उत्सवातला सगळ्यात मोठा दिवस आहे। त्यातले आपण देखील पालखीचे भुई होऊयात, आपल्या मतदानाचा हक्क पार पाडूयात आणि विकास आपल्या शहराचा होण्याकरता इच्छित उमेदवाराला निवडून देण्याकरता मतदान करणं आवश्यक आहे। अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिबांडे आता क्षणाला आपल्याबरोबर। उदय, मुख्यमंत्र्यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। उदय, नक्कीच मुख्यमंत्र्यांनी सहपरिवारासह जो तो मतदानाचा हक्क बजावलेला आणि बाहेर येऊन आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी मतदान केल्याचे शाही देखील दाखवलेला। विशेष म्हणजे आपल्या आईला घेऊन दरवेळी मतदानासाठी मुख्यमंत्री येत असतात आणि आज देखील तेच पाहायला मिळालं। आपल्या आईला घेऊन आणि पत्नीसह जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद देखील साधतील। मात्र ज्या 15 प्रभाग मध्ये जे आहे ते मुख्यमंत्री यांचा निवास आहे आणि या प्रभागातून त्यांनी त्यांच्या उमेदवारांना जे आहे ते मतदान केलेलं आहे। मात्र ज्यावेळी मुख्यमंत्री मतदानासाठी येतात त्यावेळी एक संदेश जो आहे तो या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत जात असतो। कारण गेल्या वेळी नागपूरमध्ये जे आहे ते 54% मतदान झालं होतं। 9 वर्षानंतर मतदानाची पुन्हा एकदा संधी नागपूरकरांना मिळालेली आहे। त्यामुळे यावेळी मतदान वाढावं यासाठी जे आहे ते प्रशासनानं प्रयत्न केले होते, राजकीय पक्षांना प्रयत्न केले होते। त्यामुळे आज मतदानाची टक्केवारी किती वाढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुख्यमंत्री आवर्जून नागपूरला त्यांच्या निवासस्थानी जिथं त्यांचं मतदान केंद्र आहे तिथं दरवर्षी येत असतात आणि मतदानाचा आपला हक्क जो आहे तो बजावत असतात। ही थेट दृश्य आपण बघतोय नागपूरमधनं मुख्यमंत्र्यांनी सहपरिवार म्हणजे यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्या मातोश्री दिसतात, त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस आणि घरातली इतर मंडळी देखील मतदानाकरता मतदान बूथवरती पोहोचलेली होती, त्यांनी मतदान केलेलं आहे। अर्थात हेच सगळे महत्त्वाचे नेते जे राज्यातील प्रचार सभांमध्ये सगळ्या मतदारांना मतदान करा असं अपील करताना दिसत होते आणि त्या अनुषंगाने ते स्वतः देखील आज सकाळच्या सत्रात मतदानाकरता बाहेर पडल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका आणि या 29 महापालिकांचा कारभारी कोण असणार, मुद्द्यावर मतदान करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? विकास आणि ट्रान्सपरन्सी। मतदानाचा टक्का फार नसतो, काय सांगाल तरुणांना बाहेर पडून मतदान करायला पाहिजे? नक्कीच, कारण तरुणाई ही उद्याचं आपलं फ्युचर आहे आणि त्यांनी बाहेर निघून मतदान करणं आपल्यासाठी खूप जरुरी आहे। त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत जी मला वाटतं ट्रान्सपरंट आणि गतिशील असेल, त्यांनाच ते जरुरी आहे। त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत जी मला वाटतं ट्रान्सपरंट आणि गतिशील असेल, त्यांनाच ते नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? सगळ्यात महत्त्वाची नागपूरची निवडणूक आहे। आपण नागपूरचे आहोत, नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा, तर मला वाटतं खूपच जरुरी। विकास किती महत्त्वाचा आहे मतदान करताना सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे। लोकशाहीचा उत्सव आहे, काय आव्हान आहे तुमचं लोकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं? स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत। लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं। चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो। चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो
मोठ्या प्रमाणात मतदान करा. हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या या उत्सवाला. अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही. लोकशाही जिंकेल. देवेंद्रजी शाईच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय. राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आल्या. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे. हिंदी में बताइए कि आपने मतदान किया है, क्या आह्वान करेंगे? हिंदी में बताएं. विकासाचा मुद्दा काय चालणार आज महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल हा मला विश्वास है. हिंदी में बताएं. हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का चुनाव हो रहा है. हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं. इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है. जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए. मैं ऐसा मानता हूँ कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है तो ये आपका कर्तव्य भी है. लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाएं. इसलिए मैंने भी मतदान किया है. मैं सभी को